कार्यकर्ताओं को बड़े आदर भाव से और सम्मान के साथ बड़े प्रेम से बोला नाही। आज सकाळी 9:15 9:30च्या दरम्यान सगळ्या मीडियाच्या आमच्या मित्रांचे व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोन वाजायला सुरुवात झाली आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढा मोठा हे सगळं असेल। आणि आम्हाला पहिली बातमी अशी झाली की दादांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आलंय आणि काही वेळाने ती दुःखद बातमी समजली। तर हा सगळा एकंदर प्रकार आहे हा महाराष्ट्रासाठी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी फार मोठा धक्का आहे व या धक्क्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील। आणि दादा आमच्या सगळ्यांचे एक आधारस्तंभ होते। माननीय पवार साहेबही आहेत, पण अजितदादांनी ज्या प्रकारे 2-2.5 वर्ष पक्षाचं नेतृत्व केलं व दिशा दिली, सरकारमध्ये राहून लोकांची कामं कशी करायची हे अजितदादांनी दाखवून दिलं। त्यामुळे एकंदरच महाराष्ट्राचं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठं नुकसान आहे। दादांची कार्यशैली होती ती पाठ होत सुरुवात होईल, आज देखील तिथं पाहायला मिळतं लवकर ते रवाना झाले। दादांचं कार्याची पद्धत ही अशीच असायची। त्यांचा दिवस सकाळी 5:30-6 ला सुरू व्हायचा। मग लोकांना भेटीगाठी असतील किंवा कामाची पाहणी असेल किंवा कार्यकर्त्यांना बोलून त्यांना काही संदेश द्यायचा असेल किंवा त्यांना काही गोष्टी सांगायच्या असतील, या नेहमी दादांचा सकाळपासूनच सुरू व्हायचा। आणि दादांचा फोन आदल्या दिवशी त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या सहाय्यकांमार्फत यायचा की सकाळी तुम्हाला पक्ष कार्यालय किंवा देवगिरीला बोलवलंय। आणि मग सगळं काम सोडून कार्यकर्ता त्या दादांच्या भेटीला यायचा आणि दादांची 5 मिनिटं जरी मिळाली तरी तो संतुष्ट होऊन कार्यकर्ता बाहेर पडलेला असायचा। तुम्ही देखील बारामतीकडे रवाना झाला, मात्र तुम्ही वाशीपासून रिटर्न झाला। नाही, काय झालं, आम्ही निघालो होतो पण आमच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात आलं की कुणीतरी इथे थांबायला पाहिजे, कारण बरीच लोक इथे येतील आणि काही काम असेल म्हणून मला इथे थांबण्यात सांगण्यात आलं। प्रदेशाध्यक्षांसोबत काही बोलणं झालं तुमचं? नाही, ते निघाले, सकाळीच निघाले ते। आता पोचतील 1-2 तासामध्ये तिकडे।